महिला ही सुरक्षितच नाहीये। या बीजेपी सरकारमध्ये छोट्या लहान मुलीपासून जी वयोवृद्ध महिला जरी असली तर तिच्यावर अत्याचार झालेले आहेत। नमस्कार, मी देवा चपटे, आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। काल महाविकास आघाडीची वसमतमध्ये बैठक झाली आहे। आपल्यासोबत ज्यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे त्या सीमा हाफिज आहेत। एकंदरीत मॅडम, काल बैठक संपन्न झाली, कशा प्रकारे प्रतिसाद होता नागरिकांचा? काल आमच्याकडे जी बैठक संपन्न झाली, आमचे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते, नगरसेवक हे सगळे उपस्थित होते आणि त्या उपस्थितीमध्ये नागेश पाटील आष्टीकरांना दिसून आलं की काय कार्यकर्त्यांची उत्साह आहे काय नाही, आणि सगळे एका मताने काम करण्यास तयार झालेले। बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर काल बैठक संपन्न झाली। बैठकीला मुस्लिम समाजाचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आणि त्यातच 2 दिवसाखाली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केले की मुस्लिम समाजानं मला मतदान दिलं नाही तरी चालते। कसं पाहता याच्याकडे? मुस्लिम समाजांनी मत द्यावं नाही द्यावं हे त्यांनी त्यांच्या दिली की नाही, आधी त्यांच्या जेव्हा ते निवडणुकीला उभे होते, आणि एक ताजं उदाहरण म्हणजे सध्याच सगळीकडले जे सईद खान म्हणून आहेत, त्यांनी जे आमच्या मुस्लिम मावळ्यांना तिकडे घेऊन प्रवेश केला आहे ते विसरलेत की काय? आणि त्यांनी बी तिथले नगराध्यक्ष आहेत, एक त्यांना त्यांच्या हाताने प्रवेश झालेला आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलेले आहे कळमनुरीमध्ये, ते विसरून गेलेले वाटते। आणि शिंदे साहेबाला पाहून चांगले त्यांना एक माणसाला म्हणतात ना, जास्त प्रेम झाल्यावर कसं काही सुचत नाही, काही बोलायचं तसं ते भान राहिलं नसत, कदाचित ते विसरून गेले त्यांची जागा। बरं, महायुतीचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते तुमच्या उमेदवारावर नेहमी जोरदार टीका करताना पाहायला मिळतात। कालच एक त्यांनी टीका केली की नागेश पाटील आष्टीकर हे चुना लावायचं काम करतात। कोणी टीका केली? महायुतीच्या उमेदवारांनी। अच्छा, महायुतीचं कामच आहे। गेल्या 10 वर्ष जुमलेबाजीची सरकार आहे, खोटं नाटक करायची त्यांची ही वेळ आहे आणि यांना आजही खोटं बोलण्याची सवय यांची गेली नाही। खोटं बोल पण रेटून बोल असे हे बीजेपी सरकारचे ध्येय धोरण आहेत। त्यांना विकासाच्या नावावर काही मुद्दे नाहीत, म्हणून ते काही जे आलं ते तोंडाला बोलत राहते। बरं, महायुतीमध्ये महिलांना अपमानस्पद वागणूक होते असं ऐकायला मिळते, कसं पाहता तुम्ही हे सगळं? तुम्ही एक महिला। महिलांमध्ये अपमान नाहीये, महिला ही सुरक्षितच नाहीये। या बीजेपी सरकारमध्ये छोट्या लहान मुलीपासून जी वयोवृद्ध महिला जरी असली तर तिच्यावर अत्याचार झालेले आहेत गेल्या 10 वर्षापासून। ताजं उदाहरण म्हणजे आपण पाहतो की मणिपूरमध्ये बघितलं की दाई सगळ्यांनी एका सैनिकाच्या बाईवर अत्याचार केलेला आहे, बिल्किस बानूवर अत्याचार केलेला आहे, महाराष्ट्रात अत्याचार झालेले आहेत। आणखीन काय यांच्याकडून आशा करायची? पण आता हे असं चालणार नाही। प्रत्येक ही लढाई जी आहे सगळ्या सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे संविधानामध्ये, आणि या मताधिक्याच्या ही लोकशाहीची निवडणूक आहे, एका माणसाची निवडणूक नाहीये की बाबा उभं केलं आणि निवडून यायला, अशी नाहीये। ही प्रत्येक जनसामान्य माणसाची निवडणूक आहे आणि त्याच्यामधून या जनसामान्य माणूस यांना या येत्या काळामध्ये यांनी जे अत्याचार केले ते शेतकऱ्यावर असो, महिलांवर असो, महागाईवर असो, हे त्यांना त्यांच्या माध्यमातून दिसून येईल। तर आपण पाहिलं असेल तर या होत्या काँग्रेसच्या नेत्या सीमा हाफिज। एकंदरीत या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारच्या महिला सुरक्षित नाहीत अशी जोरदार टीका करताना आपल्याला पाहायला मिळाले। देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली। DC9 मराठी न्यूज, बातमी तुमची, निर्भीडता आमची।